तुम्हाला पण शेवग्याची भाजी आवडते ना? पण त्याची ग्रेव्ही कशी असावी या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये आणि खूप छान पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवत असताना शेंगा कुठेतरी तुरट मिळतात किंवा शिजल्यानंतर त्या तुरट लागतात आणि भाजी ना अशी चविष्ट लागत नाही. नेहमी लक्षात ठेवा, शेवग्याची शेंगांची भाजी बनवत असताना शेंगा या गुळचट लागतात आणि ना ती शेंगांची चव त्या भाजीमध्ये उतरते. मग यासाठी ना काही सिक्रेट टिप्स आहे त्या मी तुमच्यासोबत येथे शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून तुमची शेवग्याची शेंगांची भाजी अगदी गावरान पद्धतीने आणि खूप चविष्ट लागणार. मग तुम्ही हायब्रिड शेंगा जरी घेतल्या तरी सुद्धा त्या शेंगांची चव अतिशय त्या शेंगांसारखीच लागणार. इतकी चविष्ट ही शेवग्याच्या शेंगांची भाजी होणार आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 4 शेंगा घेतलेल्या आहे. शेंगांची वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. शेंगा व्यवस्थित अशा साफ करून घ्यायच्या आहे. त्यानंतर 1-1 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहे. आता या शेंगा स्वच्छ 2 पाण्याने धुतल्या गेलेल्या आहे. कढईमध्ये तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, ते गरम करायचं आहे. आता या पाण्याला उकळ आलेली आहे, त्यामध्ये मी या धुतलेल्या शेंगा ॲड करून घेणार आहे. धुतलेल्या शेंगा ॲड केल्यानंतर व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे पाणी व्यवस्थित असं उकळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये या शेंगा छान अशा उकळतात. तर झाकण ॲड करायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात 15 ते 20 मिनिटानंतर छान अशा या शेंगा आहे ना व्यवस्थित अशा शिजल्या जातात. तर मी अगदी जवळून दाखवते, इतपत आपल्याला या शेंगा शिजवायच्या आहे. 70 ते 80% शेंगा शिजल्या गेलेल्या आहे. आता या शेंगा मी काढून घेणार आहे. तर एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचे इथे तुकडे करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे खोबरं ज्यावेळेस आपण भाजतो, एक तर तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकतात, पण मी इथे गॅसवर न भाजता तुकडे करून त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालून व्यवस्थित असं भाजलेलं आहे. आता याच पॅनमध्ये मी 2 कांदे जाड चिरलेले ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित असे ते भाजून घेणार आहे. आता यामध्ये 1 लसणाचा गड्डा घ्यायचा आहे, तो सुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित असं लसूणसुद्धा इथे फ्राय करून घ्यायचा आहे. तर एकाच पॅनमध्ये सगळ्या गोष्टी झटपट होत असल्यामुळे मी अशा पद्धतीने अगदी झटपट हा मसाला तयार केलेला आहे. तर यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे आणि व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. आता व्यवस्थित असा आपला मसाला 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असा भाजला गेलेला आहे. सगळ्यात शेवट आपण 3 चमचे येथे तीळ घेतलेली आहे. सफेद तीळ घ्यायची आहे, ती सुद्धा आता व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी एका पॅनमध्ये सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहे, जेणेकरून जास्त पसारा होत नाही आणि झटपट आपल्याला मसाला तयार होतो. आता यामध्ये अर्धी पळी तेल घालून आता छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर काळसर रंगावर छान असा आता मसाला भाजला गेलेला आहे. आता थंड होण्यासाठी ठेवूया आणि मिक्सरला हा काढून घेऊया. तर एकीकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल टाकायचं आहे. सुरुवातीला तेल तुम्ही कमी जास्त करू शकतात. यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा राई घालायची आहे आणि जो मसाला मी करून ठेवलेला होता तो मिक्सरला व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आहे, तो सुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे. तेलामध्ये मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. इथे मसाला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. आता 1 चमचा मी यामध्ये हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेली आहे. व्यवस्थित असा मसाल्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आहे. आता यामध्ये गरजेनुसार थोडं पाणी घालायचं आहे, 2 चमचे भरून, आणि व्यवस्थित असा मसाला आटू द्यायचा आहे. 1 चमचा येथे धने पावडर घालायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता या स्टेजला यामध्ये काही पीठ घालायचे आहे, जेणेकरून आपली जी भाजी आहे तिची ग्रेव्ही मिळून येते. तर 1 चमचा मी बेसन पीठ घातले, 1 चमचा ज्वारीचं पीठ घातले. ज्वारीच्या पिठाच्या जागेवर तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकतात. व्यवस्थित असा मसाला छान असा होऊ द्यायचा आहे. आता यामध्ये 1 पळी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता या स्टेजला ना एक झाकण ॲड करून 2 मिनिटं ठेवायचं आहे. झाकण काढूया. तुम्ही बघू शकता अतिशय परफेक्ट येथे आपले मसाला झालेला आहे आणि छान असं तेलही सोडलेलं आहे. आता ज्या शिजवलेल्या आपण शेवग्याच्या शेंगा होत्या त्या ॲड करून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
सगळ्यात शेवट मी येथे 1 चमचा चिकन मसाला घालणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन मसाल्याच्या जागेवर तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकतात, पण मी इथे स्किप केलेला आहे। संपूर्ण मसाले ॲड झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर मी येथे कंप्लीट 1 ग्लास भरून पाणी घालणार आहे। पाणी पूर्णतः गरम करून घ्यायचं आहे किंवा साधं पाणी घातलं तरी चालेल, पण गरम पाण्याने येथे छान असा कट येतो। तर त्यामुळे मी 1 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे। आता भाजीला 1 उकळ फुटलेली आहे। आता या स्टेजला यामध्ये एक सिक्रेट पदार्थ ॲड करूया, जेणेकरून भाजीची चव छान लागते। तर मी येथे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तर कंप्लीट मी येथे 2 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। मित्रांनो, या संपूर्ण प्रोसेसमध्ये शेंगा गुळचट होण्यासाठी किंवा भाजीची चव वाढवण्यासाठी मी तीळ, खोबरे आणि शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे। आता याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं झाकण ॲड करायचं आहे आणि 3 उकळ काढून घ्यायची आहे। तर तीळ आणि खोबरं या तिन्ही गोष्टींमुळे होतं असं की भाजी गुळचट होते, त्याचा अर्क शेंगांमध्ये उतरतो आणि भाजीला खूप छान अशी चव लागते। तर तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला नक्की याचे रिझल्ट भेटेल। अशा पद्धतीने मी आता झाकण ॲड करून घेते आणि स्लो गॅसवर 3 उकळ काढून घेणार आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। छान अशी हिरवीगार कोथिंबीर ॲड करून आपण ही भाजी आता सर्व करूया। तुम्ही ही भातासोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत खाऊ शकता। इतकी सुरेख ही भाजी होते। तर मित्रांनो, तुम्हाला ही मसालेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।